अजित दादा गाव कुठलं? बारामती अंदाज धावतोय दादांच्या बाजूनी, पण निकाल लागेल तुतारीच्या बाजूनी. अजित दादा तुतारीचं तर काय बघता म्हातार दादांची कामं विमा चांगली आहेत. गावाला रस्ता बिस्ता हे ती. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करत असतो आणि सध्या राजकारण तापलेलं आहे, प्रचार शिगेला पोचलेला आहे आणि मी आहे सध्या बारामती इथल्या जळोचे इथल्या जनावरांच्या बाजारामध्ये. इथं असंख्य भागातून जे आहे ते बारामती असेल, इंदापूर असेल, या भागातून जे आहे ते मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी येत असतात आणि आपला जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवहार जे आहेत ते करत असतात. आपण काही शेतकरी आहेत त्यांच्याशी बातचीत करत. कुठं आला? निमगाव केतकी. निमगाव केतकी. काय वातावरण? कशाचं हा वातावरण? इलेक्शनचं का? तुतारी तुतारी होय. तुतारी तुतारी. गाव कुठलं? इथलंच आहे. काय वातावरण? काय सांगता येत नाही. हा काय सांगता येत नाही. सांगता येत नाही. अजून काय सांगता येत नाही. बर. अजून 2 दिवसांनी ठरवणार. 2 दिवसाची कोणाची सभा झाल्या? तसं काय सभा करत 2 दिवसांनी ठरवणार कोणाला 2 दिवसांनी ठरवणार होय. तर बघू शकता आपण या ठिकाणी जे आहेत ते शेतकऱ्यांचं अजून ठरलं नाहीये. आपल्यासोबत काही तरुण आहेत. गाव कुठलं? बारामती. बारामती होय. काय वातावरण आहे? तुम्ही काहीतरी कुठलं गाव? लोणी बापर. काय वातावरण आहे? वातावरण तुतारीच. तुतारी. का बरं तुतारी? शरद पवार. शरद पवार. शरद पवार. तर काय वातावरण? गड्या. कुठलं गाव? कोराळे बुद्रुक. अच्छा. का बरं गाड्या? गड्याचं काम दादांना केलंय. तसं काम केल्यामुळं लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत. 1 नंबर येणार गड्या. नवीन उमेदवारातून जुन्यात फरकच पडतो ना, त्यामुळं गड्या 100% लागणार. आता साहेब असं म्हणतात की कुणाला तरी नवीन जरी म्हणलं तरी लोकसभेला साहेबांना केली ना मदत, त्यामुळे मग खाली आमदारकीला बघितलंच पाहिजे ना. काय आमदारकीला दादांनाच दिलं पाहिजे आणि तुमचा विकास बघितला पाहिजे. आज बारामतीत कोणती गोष्ट नाही, सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या, त्यामुळं काहीच अडचण नाही. गाव कुठलं? कोराळे बुद्रुक. काय वातावरण आहे? काय गाड्याळ दुसरं काय दादांनी केलंय तसं आहे. आणि गाड्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही. महत्वाचा विषय असा आहे. काय घ्यायला आलता? गाय घ्यायला आलोय. घेतली का? घेतली गाय. अच्छा. काय हो दर काय सध्या चालू? सध्या आता क्वालिटीवर आहे शेवट. तरी आहे साधारण तरी 80, 85, 90 पर्यंत आहे. क्वालिटी बघूनच आहे शेवट दर, नाही का? आणि काय विचारायचं? नाही तेवढं. तुम्हाला काय वातावरण कसं वाटतं एकंदरीत? काय म्हणताय बाकी राजकारणाचं कसं चाललंय? काय म्हणजे पवारांच्या फूट पडली, बरं वाटतंय का? म्हणजे काय बरं म्हणण्यापेक्षा तुमची अडचण होती का? नाही अडचण नाही. फूट पडले ते म्हणजे एक सुधारण्यासाठी फूट पडलेले, नाही का? सरकार अंमलात यावं ह्यासाठी फूट पडलेले. दुसरं काय येतं त्यासाठीच फूट पडलेले का नाही? अन्य काही जे आहेत बाजारात आलेली नागरिक, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. आपण बघू शकतो मोठ्या संख्येने जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. दादा गाव कुठलं? सोनवडी सुपे. सोनवडी सुपे. काय वातावरण? काय तसं सांगू शकत नाही. हा दिसताना तरी काय दिसते सांगू शकत नाही. लोकांचं काय नाही सांगता येत, म्हणजे ज्याच्या मनातलं ओपन कोण करू शकत नाही. बर. ओपन नाही करू शकत. वातावरण काय सगळं सारखंच दिसतंय या, पण मध्ये इलेक्शनचं नाही लगेलं. ते चुकलं कुणाच्या तरी बाजूने असेल किंवा थोडंफार अंदाज धावतोय दादांच्या बाजूनी, पण निकाल लागेल तुतारीच्या बाजूनी. असं ही कसं काय बरं? हा देशात असंच होतं. इलेक्शनचा खेळ काय 4 दिवसात पलटतो, 4 दिवसात बदली होतो इलेक्शनचा खेळ. वातावरण आता सध्या स्तंभच आहे. काय कुठलं गाव? आमचं इंदापूर. काय वातावरण इंदापूरला? इंदापूर मामाचं वातावरण आहे. मामाचं. गाव कुठलं? बारामती. काय वातावरण आहे? दादा. दादा सगळे दादाच आहेत. त्यातला अजित दादा. अजित दादा. काय 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 गेलेला होता? काय नाही गायांचा व्यापार आहे. व्यापारी होय. काय साधारण मार्केट काय चाललं? मार्केट काय आता रिवर्सच आहे. का बरं? काय आता रिवर्स झाले. दुधाला रेट नाही. दादाला म्हणून आता निवडून आल्यावर तरी 40 रुपये भाव. तेवढं करा. एवढं करा नाही तर दादा म्हणतात की 7 रुपये अनुदान. कशाचं अनुदान नको म्हणा, रेट वाढवा. अनुदानला काय करायचं? कुठलं गाव? रेडा. काय वातावरण?
इंदापूर आमचे बरणे मामा बरणे मामा का बरणे विकास केला भरपूर. विकास केलाय बर बर रेडा गावला 6 कोटी रुपये दिलेला आहे. दादा गाव कुठलं? बारामती. काय वातावरण काय वातावरण आहे बाजाराचा का हा, बाजारात. काय बाजार मतदानाचं काय अजित दादा बरं. का बरं दादा काय दादांनी विकास केलाय विकास जास्त केलाय बर बारामती. काका इकडे या. काका इकडे. दादा गाव कुठलं? बारामती काय घ्यायला आलता? काय नाही काय घ्यायला होय का? घेतली का? नाही घेतली काय आणली काय वातावरण आहे? काय वातावरण शांतच आहे. हा? शांतच आहे वातावरण काय काय वातावरण म्हणलं? बोला की बोला दादा माणूस आहे बारामती होय. काय मार्केट काय म्हणते? मार्केट सध्या थंड आहे. मार्केट सध्या गार आहे. मार्केट गार आहे. राजकारणाचं मार्केट कसं? राजकारण चालू आहे चांगले. काय कुणाच्या बाजूने वातावरण? आम्ही दादांच्या बाजूने अजितदादा. अजित दादांच्या आम्ही कट्टर होतो. दोघं काय गाव कुठलं? नाका इचरू आहे का हो? बरं ठीक आहे नाही बोलायचं. का गाव कुठलं? रुई होय. काय वातावरण सध्या काय चालू आहे? राजकारणाचं वातावरण काय? आमची शेती बोला आम्ही बोला आम्ही अहो शेती भलं बरोबर आहे पण त्याचा परिणाम शेतीवर बी पडत असतोय. खरं आहे चांगलं बरं आहे. कुठलं दादा येते? नाही सांगू शकत तसं. आज नाही सांगू शकत. आज नाही सांगू शकत. गाव कुठलं? काय वातावरण? असंच चांगलं आहे वातावरण. चांगलं काय घ्यायला आलता? घेतली का? काय रेट काय चालू आहे? 35-40 गायांचं 50 पर्यंत आहे. किती लिटरची? 10-15 10-15 दुधाला जर दुधाला 27-25-30 पर्यंत. हा 25 पासून 30 पर्यंत. 25 पासून 30 पर्यंत. काय वातावरण काय म्हणते? काय निवांत वातावरण आहे. निवांत हा निवांत वातावरण चाललंय खसकटून. हा खसकटून वातावरण चाललंय. बर हा ते कुणाच्या बाजूने आहे? कुणाच्या? दादाच्या. कुठलं दादा? आजी दादा. हा अजित दादा दादा गाव कुठलं? बारामती. तर या ठिकाणी बघा असं बघू शकतो आपण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात शेतकरी असतील व्यापारी असतील या बाजारामध्ये येत असतात आणि आपलं जो आहे तो खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असतात. गाव कुठलं दादा? लाटे माळवाडी. काय वातावरण आहे? कशाचं? इलेक्शनचं. काय तुम्हाला काय दिसतंय? कसलं इलेक्शनचं काय तो तरीच लागेल. तू तर लागेल दादा नाहीत लागायचे नाही तसं काय सांगता येते पण तू तरी लागेल. आमच्या इकडे तर तू तरी काय बाबा कुठलं गाव? लाटेमाळवाडीचे. लाटेमाळ. काय वातावरण? आमची हीच आहे एकच. आमची इच्छा आहे तुतारी काय तुतारीच आहे. गाव शिरसने. काय वातावरण आहे तीच काय काय आहे? तुतारीचं तर काय म्हातार तू तरीच म्हातारा म्हातारच पहिल्यापासून म्हणलं म्हातारच. म्हाताऱ्यामुळे माणसात आहे. म्हाताऱ्याच धरायचं कोणाला धरायचं. जुनं सोडत नाही. हा जुनं खोड सोडायचं कशाला. ह्याचं काय काय त्याला म्हणतात? मला सांगा काय आता शेतीची परिस्थिती पाण्याची परिस्थिती दुधाची परिस्थिती? आहे पाण्यात दुधाला भाव नाही. शेतीला मटेरियल वाढलं बोंबाललं सगळं. हा नेहमी किती काय काय आणि सगळ्या GST लागली. आणि काय झालंय तेव्हा शेतकऱ्याला मारायचं केलंय. दुसरं काय केलंय? सरकार झाल्यापासून वाटलं झालं फार काय राहिले माणसाला काय काय दिसत ना ते निम्या पैशाने मागा ना ते माणसं. गायला किंमत तरी आहे का? दुधाला बाजार नाही ना. 7 रुपये अनुदान दिलं म्हणते. काय अनुदान दिले मिळेल काय नाही अनुदान. अनुदान दिलं नाही. दुधाला मार्केट नाही. काय नाही काय नाही. निम्या पैशाने काय दिवाळीला दूध लगेच तेला डबा झाला 2500-700 वाढला. वीज बिल माफ केलंय की? वीज बापा होईल तवा अजून कुठे होईल तवा. तर आपण बघू शकतो. दादा गाव कुठलं? रुई. काय वातावरण काय घ्यायला आलतो गुरांच्या बाजारात गुरु बघायला बघायला घ्यायला आला? आलतो
म्हणलं बघावं कसं काय राजकारणाचं काय वातावरण? राजकारणाचं आता कसं आहे, खरं सांगितलं तर कुणाच्या मनातलं काही सांगता येत नाही. माणूस एक करतं एकाचा प्रचार, जातं एकाकडे बटन दाबतं तिसऱ्याच. लोकसभेला ताईला निवडून दिलं, आता विधानसभेवर दादाच. कुठला दादा? अजित दादा. कुठलं गाव? बापल्याकडे. मग पोराचं म्हणणं आहे, तुमचं म्हणणं काय? एकच दोघांचं म्हणणं, दुसरं काय? दादा म्हणजे कसं आहे, खणखणीत नाणे, रोखठोक काय असेल ते, राग येईल पण तोंडावरच बोलणार. काम होत असलं तर म्हणणार होतंय, नसलं होत तर नाही म्हणून सांगणार. त्यामुळे कामाचा माणूस आहे. तर अन्य काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. कुठलं गाव? आम्ही काटेवाडी. काठेवाडी होय. दादांच्या शेजारी. दादांचे शेजारी. काय वातावरण आहे? एक नंबर. दादा येते. कुठलं दादा येते? अजित दादा. अजित दादा का? सगळे दादाच आहे ना बारामतीत? दुसरे दादाच नाही की कोण नाही. अजित दादा शिवाय कामाचा माणूस आहे. काम करते हा शेजारी बाबूच आहे. वातावरण काय? तुम्हाला सांगू का, 180 185 सीट येतील भाजप युतीची. आरामशीर येतील. त्यांनी किती वराडलं काय केलं नाही, आरामशीर येतील. काय कुठलं गाव? काजड. काय करता? काजडची ती भरनिवमाच्या ह्यातली ती. काय वातावरण आहे इंदापूर? मामा मामा मामा. फुल मामा. आणि शेतकरीत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न. ओके चला. काय घ्यायला आलाय? कालवाड घ्यायला घेतलं का? नाही घेतलं. का बरं? काय रेट बी लई डाऊन होतं, माणसं खायची परिस्थिती. गाव कुठलं? गाव इंदापूर. इंदापूर. काय वातावरण? सध्या भरनिवमाचं वातावरण आहे. गाव कुठलं? सावळ. सावळ. काय वातावरण आहे? तुतारी. तुतारीच काय कुठलं गाव? सावळ. काय वातावरण? अजित पवार. अजित पवार. दोघं एका गावचे? तुतारीकडे पाहुणे. बर दादा इकडे येतो, हसतात तुम्ही. काय वातावरण आहे? काय नाही वातावरण. गाव कुठलं? सावळच आहे आमचं बी. काय घ्यायला आलता? काय आमची काय आलो काय आली काय ही वय? काय वातावरण काय म्हणते? वातावरण काय नाही म्हणतो, वातावरण शांत आहे. राजकारणाचं वातावरण शांत आहे. तुम्ही एकाच गावचे? एकाच गावचं आम्ही सगळी. तुतारी म्हणतात, ती गाड्या म्हणतात. मग काय आता जी मनाला वाटेल. तुम्हाला काय वाटतं? मनाला वाटेल ती करू. तुम्हाला नाही मनाला वाटेल अजून ठरवलं नाही? नाही ठरवलं अजून. दादा गाव कुठलं? तुमच्याकडे नाही. बरं ठीक आहे, नाही बोलत. दादा कुठलं गाव? खडकीचं आहे. दौंडचं. काय वातावरण? वातावरण दोन्हीकडे लेता येते. राईट आहे. काय घ्यायला आलता? गाय घ्यायला घेतली का? नाही अजून चालू. दादा गाव कुठलं? खडकी. खडकी. काय वातावरण? काय ना त्यांच्याकडे बघून काय आहे तुम्ही सांगणार का? ती सांगाल त्याचं कॉलेज करतो त्यामुळे गावात नसतो. गावात नसतं. खडकी. काय वातावरण? वातावरण सध्या राहुल दादाच. राहुल दादा. का बरं राहुल दादा? दादांची कामं विमा चांगली आहेत. गावाला रस्ता बिस्ता हे ती, परत दवाखान्यासाठी मदत करायला हे ती चांगले दादा. त्यामुळे राहुल दादाचं नेहमी हाय होता वातावरण. राहुल दादाचं वातावरण चांगलं. तर आपण आणि आता शेवटाकडे येऊयात. एक एवढ्या 4-5 जण थांबल्या, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन आपण थांबणार आहोत. काय गाव कुठलं? सरडच आहे. सरड फलटण. काय वातावरण? कशाचं? इलेक्शन. तुतारीच आहे. तुतारीच आहे. काय वातावरण? तुतारेच. गाव कुठलं? फलटण गुणवरे. निरावागच. काय वातावरण? काय सांगता येत नाही. तुझं मतदान कुणाला? काय तुतारीला. तुतारीला. काय बरं तुतारी? काय नाही, हाय म्हातारी माणूस म्हणून. म्हातारा माणूस. पण दादा म्हणतात की आता लोकसभेला साहेबांना बघितलं, आता मला बघा. मला कुछ करा. काय बघू तुतारीत वाजवायची आहे. तसं नाही, काय त्यांची इच्छा आहे. गोखळी. गोखळी. काय वातावरण आहे? तुतारी. काय कुठलं गाव? सरड. सरड. काय घ्यायला आलाय? गाय घ्यायला आलाय का विकायला? नाही घ्यायची. काय वातावरण आहे? वातावरण घड्याळ. गाड्या. हो. तर गाव कुठलं? ह्याची पोरगी तुतारी सरपंच घड्याळ म्हणते. तुमचं गाव कुठलं? आम्ही पलटण तालुक्यातलं. कुणी? बहिणींना भाजपनी यांनी रुपया दिलाय का? समोरच बघतोय की पैसे दिले. गाव कुठलं? कोराळ. कोराळ. काय वातावरण आहे? हाय बरं आहे.
हा बरं आहे. राजकारणाचं वातावरण काय म्हणते? बरं दिसतंय अजून बी. कुणाच्या बाजूनी बरं दिसतंय? अजून तर काय हाय तीच दिसतंय सगळीकडे, इकडे तिकडे हा? तुतारी. तुतारीच वातावरण दिसतं. लोकसभेचं वातावरण तसंच आहे. हा मग काय तर निवडून कोणी? आता काय आता तुतारीच आहे सगळीकडे म्हणतात. सगळीकडे खरंच आहे. तर आपण होतो या बारामतीतल्या बैल बाजारामध्ये. अनेक ठिकाणी म्हणजे बारामती असेल, इंदापूर असेल, फलटण असेल किंवा दौंड असेल, या भागातले मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी येत असतात. आपण यांचा कौल जाणून घेतला, यांच्या मनात काय आहे. अर्थात आणखी काही दिवस बाकी आहेत आणि आता नेमकं होतं काय बारामती विधानसभा मतदारसंघात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.